महाराष्ट्रातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल आज लागतायत एका बाजूला. तर दुसऱ्या बाजूला मागच्या काही तासांपूर्वी एक बातमी आलेली होती. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची तब्येत सकाळपासून बिघडलेली आहे आणि त्यामुळे त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये पुण्याला ॲडमिट केलं जातंय. सकाळी आज अजित पवारांचा 12वा दिवस आहे त्यांचा मृत्यूनंतरचा, आणि त्यानंतरचे अनेक कार्यक्रम, रिच्युअल्स, जे घरातल्या काही गोष्टी केल्या जातात या सगळ्या केल्या जात होत्या, पण त्याला शरद पवार उपस्थित राहू शकले नाहीत. शरद पवारांच्या तब्येतीच्या रोजच्या काही टेस्ट्स केल्या जातात किंवा त्यांच्या तब्येतीची जी काही तपासणी आहे ती रोजच्या रोज केली जाते, पण तरी देखील आजच्या त्यांच्या तपासणीमध्ये त्यांना थोडा जास्त त्रास होतोय असं लक्षात आलं. त्यांना खोकल्याचा त्रास होत होता, त्याचबरोबर त्यांच्या घशामध्ये थोडंसं इन्फेक्शन झालेलं लक्षात आलं. याशिवाय त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होतोय अशी देखील तक्रार शरद पवारांनी केली. या सगळ्या कारणांचा विचार केल्यानंतर ज्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती त्यांनी असा सल्ला दिला की शरद पवारांना आता रुबी हॉल क्लिनिक, जे पुण्यामध्ये आहे, तिथं ॲडमिट केलं जावं. आणि त्यानंतर मग त्यांनी रुबी हॉलच्या डॉक्टर ग्रँट यांच्याबरोबर देखील चर्चा केली आणि त्यांनी देखील सांगितलं की शरद पवारांना तुम्ही पुण्याला घेऊन या. त्याप्रमाणे मागच्या जवळजवळ 12 दिवसांपासून बघतोय आपण की जेव्हापासून अजित पवारांचा मृत्यू झालाय तेव्हापासून शरद पवार हे बारामतीमध्ये आहेत, त्यांच्या गोविंदबागच्या निवासस्थानी आहेत. आणि अनेक लोकांना ते या काळात देखील भेटतायत, रोजच्या रोज जे काही रिच्युअल्स आहेत ते करतायत, ज्या मीटिंग आहेत त्या अटेंड करतायत. याशिवाय त्यांनी काही दिवसापूर्वी नीरा नदीची पाहणी देखील केली प्रदूषणाच्या संदर्भात. या सगळ्या गोष्टी त्यांच्या रोजच्या प्रोग्रामप्रमाणे ते करत होते. पण आज सकाळपासून ते त्यांची कोणतीही महत्त्वाची रोजची कामं आहे ती करू शकले नाहीत, लोकांच्या भेटी घेऊ शकले नाहीत. अजित पवारांचा जो कार्यक्रम होता, रिच्युअल्स वगैरे होते घरचे, त्याला अटेंड करू शकले नाहीत. आणि त्यानंतर त्यांच्या तब्येतीच्या या तक्रारींची सुरुवात झाल्यानंतर मग त्यांच्या रोजच्या डॉक्टरांनी तपासण्या केल्या आणि सांगितलं की शरद पवारांना पुण्याला हलवलं पाहिजे. 1.5 तासापूर्वी ते तिकडून निघालेले होते. आता दुपारी 3:30 पावणे 4च्या सुमारास शरद पवार हे रुबी हॉल क्लिनिकमध्ये पुण्याला पोहोचलेले आहेत. आता अर्थात तिथे गेल्यानंतर डॉक्टर त्यांच्या तपासण्या करतील आणि त्यानंतर ठरवतील की शरद पवारांना हॉस्पिटलाइज केलं जाईल, म्हणजे तिथे ॲडमिट करून घेतलं जाईल की त्यांना सोडलं जाईल, घरी जायला दिलं जाईल. याच्याबद्दल अजून काही क्लॅरिफिकेशन आलं नाहीये. पण एकीकडे महाराष्ट्रातल्या ज्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचे निकाल येत असताना ही एक दुसरी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी होती. सध्या शरद पवार यांच्याबरोबर त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि त्यांचे जावई सदानंद सुळे हे सुद्धा आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे डॉक्टरसुद्धा आहेत, जे बारामतीमध्ये त्यांची तपासणी करत होते. या सगळ्यांचं एक पथकच आता सध्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेलं आहे. याबद्दलच्या आणखी काही महत्त्वाच्या अपडेट येतात तशा आम्ही तुम्हाला सांगत राहूच, पण तुर्तास ही गोष्ट आहे की शरद पवारांना श्वसनाचा त्रास होत होता, खोकल्याचा त्रास होतोय आणि घशाचं थोडं इन्फेक्शन झालेलं होतं. त्यामुळे त्यांची तब्येत थोडीशी बिघडलेली होती, त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. त्यांचे काही व्हिज्युअल्स, फोटो सध्या आलेले आहेत, ते तुम्ही व्हिडिओमध्ये किंवा स्क्रीनवरती बघू शकता. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. याच्याबद्दलच्या आणखी काही अपडेट आल्या तर आम्ही त्या तुम्हाला सांगत राहू. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा गर्जना मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.